सगळेजण मला बघू द्यात जरा एकदा तुम्हाला सगळ्यांना. एकच स्टुडंट्स मला दिसते. बेटा तुम्हाला नाव काय सांगितलेलं परत एकदा सांग. जिने कॅमेरा ऑन केलाय, पिंक शर्ट घातलाय, स्वेटर घातलाय. आय थिंक म्यूट आहेस तू बेटा, म्यूट आहेस. काजल नागरे. हा काजल नाव सांगितलेलं. येस ठीक आहे, चला आपण आता क्लास आपला कंटिन्यू करूयात. अच्छा रेग्युलर सत्यजितच दिसतोय, बाकीचे स्टुडंट्स नाही दिसत आहेत मला. ठीक आहे चला, जे काय असेल पण आता क्लास कंटिन्यू करू. तर गेल्या क्लासमध्ये आपण नेक्स्ट आपला चॅप्टर चालू केलेला आहे ग्रॅव्हिटेशन वाला. आठवते तुम्हाला? त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी ज्या आपण 9वी मध्ये शिकलेलो त्या मी रिपीट केल्या होत्या. तर मला काही सेकंड्स द्या, तुमचं पुस्तक मी ओपन करते आणि स्क्रीन शेअर करते. तर पटकन मी ओपन करेपर्यंत कोणी मला सांगेल का ग्रॅव्हिटेशन काय असतं? हे आपण डिस्कस ऑलरेडी केलेलं होतं. कोण सांगेल मला की ग्रॅव्हिटेशन काय असतं? व्हॉट इज ग्रॅव्हिटेशन? गुरुत्वाकर्षण आपण ज्याला म्हणतो इंग्लिश मध्ये, ते नक्की काय असतं? गेल्या वेळी आपण केप्लरचे नियम बघितलेले होते, राईट? आणि ते केप्लरचे नियम मी तुम्हाला छान लिहून काढायला सांगितलेले होते तुमच्या बुकमध्ये, नोटबुक मध्ये. एक मिनिट हा मुलांना. माय सिस्टम लोड हेवी दाखवते. ठीक आहे चला, केलं मी. सगळेजण आपल्या आपल्या समोर बुक ओपन करून ठेवा. ओके मॅम. चला बुक शेअर करते आता मी. अच्छा मला पेज नंबर सांगा मुलांनो जरा. पेज नंबर किती आहे? 78 आहे. अच्छा म्हणजे मला इथे 98 टाकावं लागेल. एक मिनिट. थँक्यू सो मच बेटा. 78 हो हा 78 आहे. मला इथे ऍक्च्युली इंडेक्स पर्यंत हे 10 पेज काउंट करतं ना, मग मला 98 10 पेजेस ऍड करून टाकावं लागेल. इथे माझी सॉफ्ट कॉपी आहे ना पुस्तकाची म्हणून. ठीक आहे चला ओपन होईल. तर केप्लरचे आपण 3 नियम बघितलेले होते. पहिला नियम काय होता की केप्लरने सांगितलं सूर्याभोवती जे सगळे ग्रह आहेत ते लंबवर्तुळाकार दिशेमध्ये फिरतात, बरोबर आहे? ते परफेक्ट सर्कल नाहीये हे आपण बघितलेलं होतं. त्याच्यानंतर आपण काय पाहिलेलं होतं की दुसरा नियम काय होता की जो लंबवर्तुळ आहे
त्याच्या एका फोकसला म्हणजे जे एक केंद्र आहे त्याचं तिथे सूर्य ठेवलेला असतो. अच्छा, हा हे पहिल्या नियमामध्येच हे होतं, राईट. दुसऱ्या नियमामध्ये काय होतं की जो सूर्याला आणि ग्रहाला जोडणारी लाईन आहे ती लाईन एक समान वेळेमध्ये एक समान क्षेत्रफळ कापते सूर्याबरोबर, हे दुसरा नियम होता. आणि तिसरा नियम काय होता मुलांनो? तिसरा नियम काय होता? टी स्क्वेअर, त्याचा जो टाइम पिरियड आहे त्याचा वर्ग हा कशाला समानुपातीला वर्ग होत? जो रेडियस वेक्टर आहे आपला, म्हणजे सरासरी अंतर सूर्यामधलं आणि त्या ग्रहामधलं, त्याच्या घनाला तो समानुपाती होता, हे आपण बघितलेलं होतं, राईट. अच्छा, मी पुढे आले वाटतं बहुतेक. हो, मी पुढे आले, ठीक आहे. चला, तर आपण हाच आपला धडा चालू आहे आता. तर हे आपण 9वीला शिकलोय ना मुलांनो, सेम टू सेम सगळं इथे रिपीट केलंय. फक्त इथे काही काही गोष्टी ऍड करून आपण आता इथे वेक्टर फॉर्म शिकणार आहे. स्केलर फॉर्म आपण शिकलाय 9वीला. इथे आपण काय शिकणार आहोत? वेक्टर फॉर्म त्याचा शिकणार आहोत, वेक्टर स्वरूपामध्ये त्याला आपण शिकणार आहोत, ठीक आहे. तर लास्ट एक मिनिट हा मुलांनो, थोडस ना स्लो होतंय. कधी कधी काही गोष्टी ना आपल्या कंट्रोलमध्ये नसतात. चला, तुम्हाला जर आठवत असेल, मी 10वीचं पुस्तक ओपन करून तुम्हाला रिव्हिजन करून दिलेली होती. हा, हे बघा, इथपर्यंत आपलं झालेलं. लॉ ऑफ पिरियड्स पर्यंत. पिरियड पूर्ण एक सर्कल कंप्लीट करायला जेवढा वेळ लागतोय ग्रहाला, त्याचा वर्ग हा समानुपाती आहे कशाला? सरासरी अंतराच्या घनाला, राईट. टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू आर क्यूब, राईट, इंग्लिश मध्ये आपण जसं म्हणतो. आता मग हे झाल्यानंतर ना ह्याच्यावरती बघा, हे गणित सोडवलेलं आहे. हे गणित मुलांना तुम्ही स्वतःहून ट्राय करा, कारण खूप सोपं आहे. नाहीच जमलं तर मला सांगा. हे जे आहे ना एक्झाम्पल 5.1, हे हिटलंच हे जे रिलेशन आपण काढलंय, हा संबंध जो काढलाय तेच वापरून हे केलेलं आहे. खूप सोपं गणित आहे. नाहीच जमलं तर तुम्ही मला विचारा, कारण हे सिमिलर गणित तुम्ही 10वीला पण केलेले गुरुत्वाकर्षण धड्यामध्ये. चला, आता इथे युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. हा सॉरी अरे, तुम्हाला हा 9वीला नाही, 10वीला गेल्या वर्षीच हा धडा होता, राईट. ऍक्च्युअली सीबीएसई बोर्डामध्ये हा धडा 9वीला आहे, त्याच्यामुळे मी सीबीएसईला जास्त शिकवला ना, माझ्या डोक्यामध्ये तेच होतं. हा, स्टेट बोर्डला हा तर गेल्या वर्षीच धडा होता, पहिला धडा होता ना सायन्समध्ये गुरुत्वाकर्षण. चला, आता युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा वैश्विक सिद्धांत. आठवतोय गेल्या वर्षी होतं. का बरं आपण ह्याला वैश्विक सिद्धांत म्हणतोय? कारण पूर्ण विश्वामध्ये तो लागू होतोय, असं नाही फक्त भारतामध्ये लागू होईल, अमेरिकेमध्ये लागू होईल. आलोक, काय झालं बेटा? अनम्यूट करून क्वेश्चन विचार. चॅटमध्ये असे 3 क्वेश्चन मार्क टाकून मला कसं कळणार, सांग बरं. अनम्यूट करून विचार प्रश्न. काय झालं तुला? काय डाऊट आहे? आपण ग्रॅव्हिटेशन हा 4था धडा शिकवायला सुरुवात केलेली आहे, आणि हा आपल्या ह्या धड्याचा दुसरा वर्ग आहे. गेल्या आठवड्यामध्ये आपण ह्याला सुरुवात केलेली, कळते? अरे हा, दिस रिमाइंड्स मी, मग तुमचा मला ग्रुप बघू द्यात. तुम्ही लोकांनी होमवर्क एक्सरसाइज तिसऱ्या धड्याची, 4थ्या धडा ना, हा 4था धडा आपला झालेला होता, हा आपला 5वा धडा होते, त्याची एक्सरसाइज सोडून टाकली की नाही प्रथमेश? प्रथमेश, येस मॅम. सगळ्यांनाच मी सांगितलेलं होतं होमवर्क टाकण्यासाठी. बरं ठीक आहे, चला. तर युनिव्हर्स होमवर्क टाकला बेटा तू आपल्या ग्रुपमध्ये? येस मॅम, येस मॅम. सगळं सोडवता आलं तुला? काही डाऊट नाहीये ना? मॅम, माझे 5-6 प्रश्न राहिलेले ते मी नंतर शेअर करेन. बरं ठीक आहे, ओके, चालेल चालेल, काही हरकत नाहीये. तुम्ही बघू शकता तुमच्या ग्रुपमध्ये तुम्हाला आता नोट्स पण दिल्या जातात. बायोच्या पण बघा, मी नोट्स टाकलेल्या मॅमनी बघते, अनमोल मॅमने, बाकीच्या पण दिल्या जातात.
तर आय होप ते तुम्ही गो थ्रू करताय आणि तुम्हाला हेल्प होईल त्याची. बरं ठीक आहे, चला आता पुढे बघूया. तर प्रथमेश शिवाय अजून तर कोणी काय टाकलेलं मला दिसतच नाहीये ग्रुपमध्ये. शुक्रवार नंतरच फक्त त्यानेच फोटो टाकले. सत्यजित, बाकीचे जे विद्यार्थी आहेत, जे आता नवीन ऍड झालेले विद्यार्थी आहेत ग्रुपमध्ये, परत एकदा मी सांगते, आपला ह्याच्या आधीचा जो धडा आहे, जो झाला आपला लॉज ऑफ मोशन, त्या धड्याची एक्सरसाइज सॉल्व्ह करून ग्रुपमध्ये टाकायची होती. तर प्लीज तुम्ही ग्रुपमध्ये जरा मागे जा. ती एक्सरसाइज जी आहे ती कशी सोडवायची त्याच्यासाठी मी युट्यूबच्या काही व्हिडिओज टाकलेले आहेत. ते बघून बघून सोडवायचे. तरी पण नाही समजलं तर मला नेक्स्ट क्लासमध्ये विचारा असं मी सांगितलेलं होतं. तर तोच होमवर्क होता तुमचा. ठीक आहे, बरं ठीक आहे. आता इथला हा धडा आपण कंटिन्यू करूयात. चला, तर युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, तर तुम्हाला ऑलरेडी माहितीये, हा न्यूटनने जो आहे तो आपल्याला नियम दिलेला आहे. ऍपलची स्टोरी तुम्हाला माहितीच आहे. तर ह्याचं स्टेटमेंट मुलांना तुम्हाला जसंच्या तसं पाठ करायचं आहे. आता इथे तुम्ही बघताय की न्यूटनच्या लॉच्या व्यतिरिक्त पण खूप साऱ्या गोष्टी काय काय दिलेल्या आहेत. ह्या मी तुम्हाला आता एक्सप्लेन करणार आहे, ज्या तुम्हाला थोडंसं 10वी मध्ये पण हा पार्ट होता. पण सध्या आधी तुम्ही हे बाय हार्ट करा. एव्हरी पार्टिकल ऑफ मॅटर, तिथे काय होतं, एव्हरी बॉडी, इथे त्याच्याऐवजी पार्टिकल नाव दिले बस. एव्हरी पार्टिकल ऑफ मॅटर म्हणजे कोणतं पण द्रव्य, माहितीये ना, द्रव्याच्या 3 अवस्था असतात, माहितीये ना, धातू, स्थायू, द्रव, वायू, सॉलिड, लिक्विड, गॅसेस. मग कोणता पण त्याचा छोटासा पार्टिकल का असेना, एव्हरी पार्टिकल ऑफ मॅटर अट्रॅक्ट्स अदर पार्टिकल ऑफ मॅटर विथ अ फोर्स विच इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ देअर मासेस आणि इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. हा सेम टू सेम 10वीला होतं, कारण तोच नियम आहे ना, तर काहीच बदल नाहीये त्याच्यामध्ये. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये काय दाखवलेलं आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन. आता इथे दिसते तुम्हाला 10वीला वेगळी आकृती होती आणि इथे जी आहे ती वेगळी आकृती आहे. कशी वेगळी आकृती दाखवलेली आहे बघा. इथे हे M1 हे पार्टिकल आहे, हा M2 दुसरा पार्टिकल आहे. पण आपल्या XYZ सिस्टीम पासून ते पार्टिकल किती अंतरावर आहेत, तर तुम्ही बघू शकता, हा R1 अंतरावर आहे, M2 जो आहे तो R2 अंतरावर आहे, आणि ह्या दोघांमधलं जे अंतर आपण घेतलेले ते R21 घेतलेले. त्याच्यामुळे मग ह्या सिस्टीमसाठी ज्यावेळी आपण हा वाला सेम टू सेम फॉर्म्युला अप्लाय करू, तर त्याच्यामध्ये काही बदल झालेले असतील, कळते? तर इथे तुम्ही बघू शकता काय बदल झालेले आहेत. तर इथे काय दिलेलं आहे, पहिला तर F1 M1 M2 भागिले R चा स्क्वेअर. तर इथे काय केलेलं आहे, F2 दुसरा फोर्स, पण इथे त्याचे उदाहरण घेऊन त्याचं ते दिलेलं आहे. बघू, हे आपण नंतर बघूयात. हे वाले जे उदाहरण आहे ते नंतर बघूयात. आता इथे हे सूत्र तर तुम्हाला माहितीच आहे, गेल्या वर्षी पण होतं. पण इथे तुम्हाला दिसते मुलांना जीची किंमत पण गेल्या वर्षी होती, पण इथे जीचे डायमेन्शन दिलेले. आता डायमेन्शन्स काय असतात हे आपण पहिल्या धड्यात शिकलेलो, युनिट्स अँड मेजरमेंट्स मध्ये, राईट? तर इथे जीचे डायमेन्शन दिलेले. जीचं बघा इथूनच कळतं आपल्याला, न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी क्यूब, राईट? तर हे डायमेन्शन्स कसे आले हे मी तुम्हाला काढून दाखवते थोड्या वेळामध्ये. सध्या आधी हे समजून घ्या तुम्ही, हे की नक्की काय दिलेलं आहे. ठीक आहे, चला. आता त्या आधी तुम्हाला मला हे पण सांगायचंय बघा, सूर्य किंवा कुठली पण वस्तू दुसऱ्या वस्तू जिच्या बाजूभोवती फिरते तिच्यावरती जो फोर्स लावते, तुम्हाला माहिती आहे त्याला आपण काय म्हणतो, सेंट्रिपिटल फोर्स म्हणतो, केंद्रीय बल म्हणतो. आणि ह्याचं सूत्र जे आहे हे तुम्ही गेल्या वर्षी पण पाहिलेलं होतं. जर तुम्हाला आठवत असेल तर थांबा, मी व्हाईट बोर्ड ओपन करते मुलांना. आतापर्यंत मी जे गोथ्रू केलं ना पुस्तकातून, ते सगळं तुम्हाला आता माझ्या व्हाईट बोर्डवर एक एक करून एक्सप्लेन करते, मग तुम्हाला जास्त चांगलं समजेल. मला ना जे खास करून जुने विद्यार्थी जॉईन होतात त्यांना विचारायचं आहे, सत्यजित आहे की डिस्कनेक्ट झाला? डिस्कनेक्ट झाला बेटा, आवाज येतोय माझा?
अच्छा, तो सुद्धा डिस्कनेक्ट झाला. ठीक आहे, काय हरकत नाही. आलोक, माझा आवाज येतोय आलोक? तुझं स्वतःच नाव आलोक आहे की तू ज्यांच्या मोबाईलने जॉईन केलंय त्या डिव्हाइसचं नाव आलोक आहे? नाही मॅम, माझं नाव आलोक. आलोक, आवाज चेंज करून का सेटिंग केली आहे? म्हणजे तू टेक्नॉलॉजी मध्ये हुशार आहेस का? चल, हे तुझं जे टेक्नॉलॉजीचं ज्ञान आहे हे कुठेतरी चांगल्या ठिकाणी यूज कर बेटा. चला, आता मी पुस्तक स्टॉप करते. आता माझा व्हाईट बोर्ड तुम्हाला दाखवते की नक्की इथे काय चाललेलं आहे. तर ना हे लोड व्हायलाच वेळ घेतोय. बरं ठीक आहे, थांबा. हा मुलांना, आय एम सो सॉरी. ऍक्च्युली ना काय माहिती आज थोडस स्लो चाललंय लॅपटॉप. ठीक आहे, काही हरकत नाही. काही सेकंड थोडा पेशन्स ठेवावा लागतो कधी कधी अशा वेळी. कारण मी परत मीटिंग रिजॉईन करायचं म्हटलं तरी तेव्हा पण त्याच्यामध्ये वेळ जाणार आहे. तर आजचा क्लास आपण कम्प्लीट करूया. तर मग नंतर बघते मी काय करू शकते याचं. चला, तर आता हा मी व्हाईट बोर्ड घेतलाय. हा पण ओपनच होतो. तर हा वाला जो टॉपिक आहे ना, हे बघा, हे कसं आलं, परत हे ए काय आहे हे मी तुम्हाला आता जरा सोडवून दाखवते. ठीक आहे, हे आपण आधी पण केले, सर्क्युलर मोशन मध्ये हे आधी सुद्धा केलेलं आहे आपण. तरी पण तुम्हाला एकदा मी हे करूनच दाखवते की नक्की काय आहे. आणि एवढा वेळ फिरून पण ओपन नाही झालं. काहीतरी बिकॉज दाखवलं. अच्छा, हे ओपन होतंय तोपर्यंत चला मी तुमच्याशी बोलते. बेटा काजल, तू कोणत्या कॉलेज मधून आहेस? साई कॉलेज. काजल, कोणत्या कॉलेज मधून आहेस? साई कॉलेज. रावी कॉलेज. कोणत्या गावामध्ये बेटा रावी हे? कॉलेज, राष्ट्रीय विद्या. अच्छा, हो. 40गाव मध्ये. अच्छा, 40गाव मध्ये हा पण आहे आपला प्रद्युम्न पण आहे. तो तुझ्याच कॉलेजमध्ये आहे का? त्या दिवशी तू लॅपटॉप वरून जॉईन झालेला, आज नाही झालं दिसत आहे मला तो. पण ठीक आहे, चला काय हरकत नाही. आता हे ओपन झालंय तर पटपट आता मी तुम्हाला एक्सप्लेन करते की आपलं बघा नक्की आता काय चाललेलं आहे. तर बघा, एक एक पॉइंट आपण पाहूयात. तर नीट बघा. हा आपला रस्ता आहे, ज्या रस्त्यावर आपला ग्रह फिरतोय. एका कोपऱ्यावरती ते सूर्य ठेवलेला आहे. आता ह्याला गोल गोल फिरवण्यासाठी तुम्हाला माहितीये सूर्य त्याच्यावरती जे बल लावतोय
ते बल ऍक्च्युली गुरुत्वाकर्षण बल आहे, पण त्यालाच आता आपण काय नाव दिलेलं आहे, केंद्रकीय बल. केंद्रकीय बल का म्हटलेले, कारण तो स्वतःकडे खेचतोय ना. ऍक्च्युली हे बल अशा दिशेने काम करते, सूर्य स्वतःकडे त्याला खेचतोय, पण तो एवढा जास्त नाही खेचू शकत आहे की तो ग्रह येऊन सूर्यावर आदळेल. तेवढाच खेचू शकतोय जेणेकरून तो ग्रह जो आहे तो गोल 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 फिरत राहील. बरोबर आहे. जसं की आपण एखादा दगड धाग्याला बांधून तो गोल 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 फिरवतो त्याप्रमाणे. मग ह्यालाच आपण काय नाव दिलेलं आहे, सेंट्रिपिटल फोर्स. राईट. ह्याला आपण काय नाव दिलेलं आहे, सेंट्रिपिटल फोर्स हे नाव दिलेलं आहे. आज तर काय लिहायचं पण बोंबैकी काय. हा एक नेटवर्कचा इश्यू आहे की लॅपटॉपचं काय कळेल ना मुलांना. थांबा जरा, लिहिताना पण गडबड चालली आज, पण ठीक आहे चालेल. तर हा आहे सेंट्रिपिटल फोर्स. ठीक आहे. तर सेंट्रिपिटल फोर्सचं आपलं सूत्र काय होतं, जे आपण 10वीला शिकलेलं होतं, आठवतंय तुम्हाला, mv² भागिले r. mv² भागिले r हे सूत्र आपण शिकलेलं होतं, आठवतंय. पण मागच्या धड्यामध्ये आपण हे जे व्हीचं सूत्र, ज्यावेळी वस्तू गोलाकार फिरते आपण बघितलेलं, त्याची ही जी लिनियर वेलोसिटी आहे, म्हणजे जर धागा इथून तुटला तर दगड जो सरळ जाणार आहे ती त्याची लिनियर वेलोसिटी म्हणजे तुम्हाला माहिती आहे एक रेषेमध्ये असणारी वेलोसिटी. तर लिनियर वेलोसिटी आणि दुसरी असते अँग्युलर वेलोसिटी. केंद्रापासून तो किती कोण कापते, आठवते. तर आपण हे सूत्र केलेलं होतं, v = r ओमेगा, हे रिलेशन शोधून काढलेली होती मागच्या क्लासेस मध्ये. तर हे जर आपण इथे ठेवलं, एफच्या सूत्रामध्ये आपण हे जर ठेवलं, F = m v च्या ऐवजी इथे r ओमेगा आणि ह्याचा वर्ग आणि भागिले परत r. आय एम सो सॉरी, हे नीट लिहिलं नाही जाते, पण मी बघा लिहिता एक्सप्लेन पण करते, त्याच्यामुळे तुम्हाला समजेल. तर आता मग F = आता इथे काय होणार, ब्रॅकेट ओपन केल्यावरती आपण m r चा वर्ग आणि ओमेगाचा वर्ग, बरोबर आहे. ओमेगाचा वर्ग आणि खाली r तर ऑलरेडी आहेच. मग हा वाला खालचा एक r आणि इथला r वर्ग मधला एक r हे कट झाल्यावरती आपलं तर सूत्र काय बनेल. अच्छा सॉरी, हा इथे m चा वर्ग नव्हता, हे चुकून लिहिलंय, तिथे r चा वर्ग होता ना. हा, तर हा m चा वर्ग नाहीये, इथे हे r आहे, हे वाला r आहे. तर मग एफचं सूत्र मग काय बनलं आता आपल्याकडे, एक m जसाच्या तसा, हे 2 r होते त्याच्यामधला एक r कट झाला, एकच राहिला आणि हा ओमेगाचा वर्ग, बरोबर आहे. इथे बघा हे सूत्र दिलेलं आहे पुस्तकामध्ये, दिसतंय हे तुम्हाला, F = mr ओमेगा². राईट. म्हणजे कुठली पण वस्तू जी गोल गोल फिरते, तर त्या वस्तूला गोल फिरत ठेवण्यासाठी केंद्राद्वारे जे बल लावलं जातंय त्याला आपण केंद्रीय बल, म्हणजेच इंग्रजीमध्ये त्याला सेंट्रिपिटल फोर्स म्हणतो. आणि त्या सेंट्रिपिटल फोर्सचा हा फॉर्म्युला, हे सूत्र आहे. ठीक आहे.
पण आता बघा हे mr ओमेगा स्क्वेअर हे जसंच्या तसं ठेवलं आणि एफचं आपण सूत्र काय बघितलेलं होतं, न्यूटनचा सेकंड नियम, एफ इज इक्वल टू एम ए, बरोबर आहे. तर हे मग एफच्या ऐवजी बघा एम ए ही किंमत ठेवली तर तुम्ही बघू शकता इकडे पण एम ए इकडे पण एम ए, एम एम कट झाला आणि फायनली तुमच्याकडे मग ऍक्सेलरेशन साठी सूत्र काय आलं, इज इक्वल टू आर ओमेगा स्क्वेअर हे सूत्र आलं, बरोबर आहे. पण इथे ओमेगाचं अजून एक सूत्र आहे 2π/t. मग इथे ए ची किंमत नवीन वाली किंमत काढण्यासाठी बघा हे आर जसंच्या तसं आणि हे ओमेगाच्या जागी हे ओमेगाचं सूत्र ठेवलं 2π/t आणि त्याचा वर्ग आहे, बरोबर आहे. मग आता सबस्टिट्यूटिंग व्हॅल्यूज ऑफ आर अँड टी वी गेट. आता आर आणि टी ह्यांनी कुठलं सबस्टिट्यूट केलेलं आहे मुलांना, कोणासाठी हे सबस्टिट्यूट केलेलं आहे बघा, ऍक्सेलरेशन ऑफ मून विच इज टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ. आता इथे आपण अर्थ आणि सूर्याची जोडी न घेता कशाची जोडी घेतली, मून आणि अर्थची. तर मूनचा टाइम पिरियड किती आपण बघितलेलं होतं बघा, 27 तास लागतात त्याला, 27 दिवस, 30 दिवस ऍक्च्युली अप्रॉक्सिमेटली 27 दिवस काही तास असतात म्हणून इथे काय केलेले 27 दिवस 0.3 घेतले. एका दिवसामध्ये 24 तास असतात म्हणून हे 24 घेतले आणि तासाला परत मिनिटामध्ये कन्वर्ट केले आणि परत सेकंड्स मध्ये कन्वर्ट केले म्हणून बघा टी जे आहे ते खाली इथे लिहिले पण टीचा वर्ग आहे म्हणून इथे बघा वर्ग पण आलाय. ठीक आहे. तर हा पूर्ण मूनला म्हणजे चंद्राला पूर्ण एक प्रदक्षिणा पृथ्वी भोवती कंप्लीट करायला किती वेळ लागतोय तो हा वेळ सेकंड्स मध्ये लिहिलेला आहे. सिंपल. आर काय आहे, पृथ्वीपासून चंद्राचं अंतर ते हे आहे 3.85 गुणिले 10⁵ 3.85 इंटू 10⁵, राईट. इथे मग हे 2 पायचा वर्ग, मग 2 पायचा वर्ग इथे काय होणार आहे 4 आणि पायची किंमत काय इथे ठेवलेली आहे, पायची किंमत सध्या पाय आज इट इज जसंच्या तसं ठेवलेलं आहे. अच्छा, आता हे 10⁵ हे किलोमीटर मध्ये होतं मुलांनो, किलोमीटरचं मीटर मध्ये करण्यासाठी परत हा 10⁵ म्हणजे 10⁻³ आलेला आहे. समजते तुम्हाला, म्हणजे हे डिस्टन्स मीटर मध्ये घेतलं आणि हे खालचा टाइम सेकंड्स मध्ये घेतला. तर बघा हे मग आपलं ऍक्सेलरेशन आलं. सो दिस इज द ऍक्सेलरेशन ऑफ मून विच इज टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ. अर्थ कडे तो कसा कोणत्या ऍक्सेलरेशनने पुढे सरकतोय, तर हे ते चंद्राचं ऍक्सेलरेशन आहे. दॅट इज सेंटर. व्हॉट वुड बी द फोर्स विच प्रोड्युसेस दिस ऍक्सेलरेशन. असा कोणतं बल आहे जे ऍक्सेलरेशन तो प्रोड्यूस करते, ऑब्व्हियसली ना ते अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय करते चंद्रावरती, त्याच्यामुळे तो ऍक्सेलरेट होतो. सो न्यूटन अज्युम दॅट लॉज ऑफ नेचर आर द सेम फॉर अर्थली ऑब्जेक्ट्स अँड फॉर द सेलेस्टियल बॉडीज. सेलेस्टियल बॉडीज म्हणजेच अर्थच्या शिवाय ज्या आकाशामध्ये दुसरे नैसर्गिक जे घटक अवेलेबल आहेत त्याला सेलेस्टियल बॉडीज म्हटलेले. मग त्याच्यामध्ये चंद्र आला, सूर्य आला, बाकीचे ग्रह आले, आपले धूमकेतू आले, सगळं आलं त्याच्यामध्ये. ठीक आहे. म्हणून आता मग ह्याच्यासाठीच त्याने काय केलेलं आहे, हा लॉ बनवलेला आहे. तरी ते अजून रिलेशन काढलेले आहेत बघा, पृथ्वीवरचं ऑब्जेक्ट आणि चंद्रावरचं ऑब्जेक्ट ह्यांच्या किमती ठेवून आणखी काहीतरी नियम काढलेले आहेत. तर हे जरा तुम्ही थोडंसं काय करू शकता, स्वतःहून गो थ्रू करू शकता. काय दिलेले ते, पृथ्वीवरती पृथ्वीचं जे बल आहे ते कशाला समानुपात आहे, पृथ्वीचं स्वतःचं मास आणि पृथ्वीपासूनच त्या वस्तूचं अंतर त्याचा वर्ग. ठीक आहे. हेच आपण जे मगाशी बघितलेलं ना एफ इज इक्वल टू जी एम एम अपॉन आर स्क्वेअर, सिमिलरच आहे ते इथे. पृथ्वीपासूनची जी वस्तू घेतलेली त्याच्यासाठी हे काढलेलं आहे. आता हे कसं काढलंय हे तुम्ही स्वतः जरा गो थ्रू करा. हे सिमिलर गोष्ट 10वीला पण होती म्हणून मी हे डिटेलमध्ये आता नाही तुम्हाला एक्सप्लेन करत आहे. बघा शॉर्ट मध्ये जर मी सांगायचं म्हटलं तर काय केलेलं आहे इथे तुम्ही वाचू शकता. बघा इथे काय दिलेलं आहे की ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द अर्थ मस्ट बी डिक्रीजिंग विथ द डिस्टन्स ऑफ द बॉडी फ्रॉम द अर्थ. वस्तू पृथ्वीच्या जसं जवळ येते तसं तसं हा गुरुत्वाकर्षण बल कमी होत जाणार ना, कारण ते कशाला व्यस्तानुपाती असतं ना, दोन वस्तूंच्या अंतराला वर्गाला व्यस्तानुपाती असतं, हे आपण आधीच बघितलेलं होतं. मग आता आपण काय केलं, दोघांना भागले कशाला, ऍक्सेलरेशन ऑन द सरफेस ऑफ द अर्थ. हे आठवते ना तुम्हाला, स्मॉल जी ची व्हॅल्यू 9.8 ठेवलेली आहे जी गेल्या वर्षी आपण काढलेली होती आणि मून साठी ती किंमत किती आहे 0.027 आहे. तर ह्या दोघांना भागल्यावरती आपल्याला ह्याचं जे व्हॅल्यू येते ती 3600 येते. म्हणून बघा डिस्टन्स ऑफ द मून फ्रॉम द अर्थ सेंटर आणि डिस्टन्स ऑफ द ऑब्जेक्ट फ्रॉम द अर्थ सेंटर, मग ह्याची किंमत जी आहे ती डिस्टन्सला भागून मग त्याचा रेशो किती आला 60. आणि आपण आताच बघितलेलं होतं की जे चंद्राचं कुठल्या पण ऑब्जेक्टचं चंद्रापासूनचं अंतर आणि कुठल्या पण ऑब्जेक्टचं जे आहे ते डिस्टन्स ऑफ द ऑब्जेक्ट आणि डिस्टन्स ऑफ द मून कशापासून, अर्थ पासून, त्याचा वर्ग. कसा वर्ग इथे बघितलं ना आपण, हे बघा हे ऍक्सेलरेशन जे आहे
ते कशावरती अवलंबून आहे, ह्या डिस्टन्स वरती पण ते अवलंबून आहे. आणि ते आरचं जे रिलेशन आपण इथे काढलेलं होतं इथे खाली असेल बघा ते. हा हे बघा, जीएम भागिले आरचा वर्ग आठवतो तुम्हाला? स्मॉल जीचं सूत्र गेल्या वर्षी काढलेलं होतं ते इथे वापरलंय मुलांना. स्मॉल जी इज इक्वल टू जीएम, कॅपिटल जीएम डिवायडेड बाय आर स्क्वेअर. हे वाला जे सूत्र होतं ना, तर इथे डिस्टन्सचा वर्ग येतोय ना. आता इथे जर आपण फक्त चंद्राबद्दलच बोलतोय तर एम सेम असणार आहे, जी तर ऑलरेडी सगळ्या विश्वामध्ये कॉन्स्टंट आहे. तर हे दोन वस्तूंसाठी वेगवेगळे जीच्या ऐवजी फक्त इथे ए घेतले आणि दोन्ही इक्वेशनला एकमेकांना भागले. बघा काय केलेलं आहे, ए ऑब्जेक्ट आणि ए मून. बघा, डिस्टन्स ऑफ द मून फ्रॉम द अर्थ सेंटर आणि डिस्टन्स ऑफ द ऑब्जेक्ट फ्रॉम अर्थ सेंटर. पृथ्वीपासून एक वस्तू आहे आणि पृथ्वीपासूनच मून आहे, म्हणजे पृथ्वीच्या तुलनेमध्ये आपण दोन गोष्टी ज्यावेळी घेतोय त्यांचं कंपॅरिझन इथे चाललेलं आहे. तर पृथ्वीपासून जो ऑब्जेक्ट असेल तर इथे खाली दिसते, इथे ऑब्जेक्ट आहे तर इथे खाली ऑब्जेक्ट, आणि इथे मून आहे तर इथे वरती मून आहे. का बरं? कारण छेदामध्ये आर होता ना. इथे छेदामध्ये आर असल्यामुळे ज्यावेळी आपण एकमेकांना भागणार तर जे खालचं आहे ते वर येणार, वरचं आहे ते खाली येणार. ते गणितामध्ये तुम्ही करून बघा, सिंपल गोष्ट सांगितली मी ती. म्हणून मग आता आपल्याला रिलेशन काय मिळते की जी अर्थ आहे, आपली जी पृथ्वी आहे, ती कुठल्या पण वस्तूंना जी स्वतःकडे आकर्षित करते ते कशावरती अवलंबून आहे, म्हणजे जे ऍक्सेलरेशन ती प्रोव्हाइड करते ते डिस्टन्सच्या वर्गाच्या व्यस्तानुपाते. इट इज इनव्हर्सली प्रपोर्शनल. ऍक्च्युली इथे जे करून दाखवले ना मुलांना, नवीन काहीच नाहीये, हे तुम्ही गेल्या वर्षी शिकलाय. एका पर्टिक्युलर वस्तूसाठी जर आपण फक्त पृथ्वीबद्दलच बोलतो, पृथ्वीसाठी जी तर सगळीकडेच कॉन्स्टंट आहे, एम पण कॉन्स्टंट आहे. तर मग हे जे स्मॉल जीच्या ऐवजी त्यांनी ए लिहिले आणि हे डिस्टन्स वस्तूचं पण कमी जास्त होऊ शकतं, राईट? मग हे ऑलरेडीच आपण लिहू शकतो ना, ज्यावेळी ह्या सगळ्या गोष्टी कॉन्स्टंट आहेत तर आपण बाकी गोष्टींसाठी मग इथे काय लिहू शकतो की मग हे व्यस्तानुपाती आहे ह्याच्या खाली, राईट? कारण त्याचा जो छेद आहे, हा जो वरचा जो अंश आहे, सॉरी, हा तर कॉन्स्टंटच आहे. राहिलं काय खाली? आर स्क्वेअर. तर हेच फक्त इथे वेगळ्या पद्धतीने लिहून दाखवलेलं आहे. थोडं कॉम्प्लिकेटेड करून लिहिलंय, हे गरज नव्हती तशी ऍक्च्युअल मध्ये, राईट? म्हणून मग इथे काय फो बघितलेले, पण एफ इज इक्वल टू एम ए असतं. मग इथे ए च्या जागी परत एफ ठेवलेलं आहे आणि एम ला राईट साईडला पाठवून दिलेलं आहे. दॅट्स इट. म्हणून मग इथे दाखवलेलं आहे की इथे प्रूफ होते मग हा जो आपला ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो मास वरती डिपेंडेंट आहे, समानुपाती आहे, तो डायरेक्टली प्रपोर्शनल आहे मासच्या, आणि इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे तो स्क्वेअर ऑफ द डिस्टन्सच्या. हाच तर तो लॉ होता जो आपण गेल्या वर्षी पण शिकलेलो होतो. हे बघा, एफ इज डायरेक्टली प्रपोर्शनल m1 इंटू m2 इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू आर स्क्वेअर. हे प्रपोर्शनॅलिटीचं साइन काढून आपण काय करतो ते इक्वल टू साइन टाकतो. कोणाचा तरी माईक ओपन आहे, प्लीज माईक बंद करा, आवाज येतोय. ठीक आहे, आता इथे फक्त काय केलेलं आहे, इथे काय केलेलं आहे, आता वेक्टर फॉर्म दाखवलाय. हे जे गणित आहे ते तुम्ही स्वतः जरा गो थ्रू करा. हे बघा, ह्याच्यामध्ये काय दाखवलेलं आहे, इथे 1 2 3 4 4 वस्तू आहेत. त्या चारही वस्तूंमधलं काय काढलेले आहेत, हे गुरुत्वाकर्षणाचे फोर्सेस काढले, ग्रॅव्हिटेशनल फोर्सेस कॅल्क्युलेट केलेले आहेत. तर हे गणित पण जरा परत एकदा तुम्ही स्वतःहून गो थ्रू करा. हे बघा, फॉर्म्युला तेच वापरून केलेलं आहे हे गणित, तर वेक्टर फॉर्म मध्ये घेतलेलं आहे फक्त. हे गणित पण जरा गो थ्रू करा. बघा, आजचा होमवर्क काय आहे, हे वालं गणित जे खूप इझी होतं, हे एक्झाम्पल 5.1, आणि आता हे वालं एक्झाम्पल 5.2 हे जरा स्वतःहून गो थ्रू करा. नाहीच समजलं तर मला नेक्स्ट क्लासमध्ये विचारा, आपण सॉल्व्ह करूया, कारण खूप इझी वाले गणित आहे ती. ठीक आहे, आता पुढे यांनी काय सांगितलेलं आहे, आपण एकाच ऑब्जेक्ट वरती खूप सारे फोर्सेस काम करत असतील तर त्या सगळ्यांना ऍड करू शकतो, हेच सांगितलेलं आहे. जसं की
इथे दिसते तुम्हाला मुलांनो, हा जो एम आहे, M1 आहे, हा सेंटर मध्ये असल्यामुळे त्याच्यावरती हा F12 पण काम करतोय, F13 पण काम करतोय, F14 पण काम करतोय. मग ह्या सगळ्यांचा नेट फोर्स आपण कसा काढू शकतो, ह्या सगळ्यांचं समेशन घेऊन म्हणजे सगळ्यांना ऍड करून काढू शकतो. तेच इथे एक्सप्लेन केलेलं आहे त्यांनी. दिसते इथे 1, 2, 1, 3 आणि 1, 4 ह्या सगळ्यांना काय करावं लागेल, एकत्र घ्यावं लागेल आणि मग त्यांचं आपण काय करणार इथे समेशन काढणार. समेशन म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना, ऍड करणार. हे आपण आधी पण शिकलेलो आहे. करेक्ट. चला आता पुढे अगेन सिमिलर वालं एक्झाम्पलच दिलेलं आहे इथे. सॉरी 5.3 मध्ये आता इथे काय दिलेले, 3 पार्टिकल्स ABC each having mass m are kept along a straight line. AB is equal to BC is equal to L दिलेले बघा. AB आणि BC याची लांबी किती आहे, L. A fourth particle D is kept on perpendicular bisector. Perpendicular bisector म्हणजे इथून जर लंब काढला आणि हा AB आणि BC ला इक्वली दोघांमध्ये डिवाइड करतोय आणि इथे चौथा पार्टिकल D वरती ठेवलेला आहे. पुढे काय विचारलेलं आहे, डिटरमाइन ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन D. तर D वरती हा 1, 2, 3 पार्टिकल्स मुळे ABC मुळे D वरती किती फोर्स काम करते, ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती काम करते ते काढायचं. तर इथे मग आता काय केलंय बघा, CD आणि AD ची किंमत काढते. हे CD दिसतंय, CD आणि AD किती असतील, पायथागोरसचा थिअरम वापरणार ना इथे मुलांनो, राईट. पायथागोरसची थिअरम AB² + BD². हे बघा AB² आणि ही जी BD आहे त्याचा स्क्वेअर, राईट. पहिल्या बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग इज इक्वल टू कर्णाचा वर्ग असतो, हायपोटेनियसचा स्क्वेअर असतो. पण आपल्याला हायपोटेनियसचा स्क्वेअर नकोय म्हणून आपण स्क्वेअर रूट काढलं. आय होप मी काय म्हणते तुम्हाला कळते इथे. आता AB आणि BD जे आहे, आता इथे BD साठी पण त्यांनी त्याची किंमत जी आहे ती Lच घेतलेली आहे. का बरं L घेतलेली आहे, कारण इथे तसं मेन्शन केलेलं आहे ना, इथेच काय मेन्शन केलेलं आहे, fourth particle is kept on the perpendicular bisector of AC. AC चा तो perpendicular bisector आहे आणि at a distance L from B पासून तो L वरती ठेवलेला आहे. म्हणजे हा पण Lच आहे, कळतंय, हा पण L आहे, हा उभा पण L आहे आणि हा पण L आहे. आणि मग हे मिळालं आपल्याला. हे मी परत एकदा व्हाईट बोर्ड वरती पण एक्सप्लेन करेल जर माझा पेन नीट चालला तर. पण चला आता इथे पुढे बघूया. आता पुढे इथपर्यंत कळलं. आता काय करायचंय, फोर्स ड्यू टू ए मुळे त्याच्यावरती किती फोर्स आहे, तर GMM भागिले AD² त्या दोघांमधलं अंतर एक्झॅक्टली, राईट. MM दोघांचं पण मास MMच आहे ना, मग GM² डिवायडेड बाय AD ची किंमत किती आहे, AD ची किंमत किती आहे, L आहे ना, नाही AD ची किंमत किती आहे, √2L बघा. पण √2L चा वर्ग, मग √2 आणि स्क्वेअर ते कॅन्सल होणार आणि L चा वर्ग तर L चा वर्गच राहणार. तो स्क्वेअर रूट मधून 2 बाहेर आला आणि L चा वर्ग. इझी. सेम टू सेम फोर्स ड्यू टू C आणि B पण बघा आपल्याला तसेच मिळते. हे GM² अपॉन 2L². हा फोर्स ड्यू टू B फक्त थोडा वेगळा मिळेल. का बरं, कारण BD ची किंमत फक्त L आहे, ती √2L नाहीये, नुसती L आहे. म्हणून बघा इथे L चा स्क्वेअर झालेला आहे. ठीक आहे. नाउ वी कॅन रिझॉल्व फोर्सेस अलॉंग हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल डिरेक्शन. आडव्या आणि उभ्या डिरेक्शन मध्ये आपण त्यांना जर रिझॉल्व केलं तर लेट द युनिट वेक्टर अलॉंग हॉरिझॉन्टल डायरेक्शन AC बी I hat and along vertical direction बी J hat, राईट. आपण नेहमी एक्स ऍक्सिसच्या दिशेला बघा, ही AC कुठे आहे, AC हॉरिझॉन्टल आहे ना, आडवा आहे, तर त्या डिरेक्शनला आपण नेहमी काय घेतो, I hat घेतो आणि वरच्या डिरेक्शनला आपण J hat घेतो. तर ते घेतलं. मग आता नेट हॉरिझॉन्टल फोर्स ऑन D. तर काय करतोय आपण, पहिला A मुळे जो आहे तो हे GM² भागिले 2L² घेतलं. पण आपण काय करणार आहे आता, कॉसचा पण तर अँगल घ्यावा लागेल ना आपल्याला, cos 45 I hat, कारण तो किती अँगल बनवते बघा इथे, किती अँगल बनवतोय D. हा कंपोनेंट कायचा अँगल बनवतोय. मग आपला हॉरिझॉन्टल कंपोनेंट नेहमी कॉस असतो, ट्रिग्नोमेट्री यूज करून, त्रिकोणमिती यूज करून. हे मी ऑलरेडी खूप वेळा एक्सप्लेन केलेले तुम्हाला. तर मग ते cos 45 येणार आणि मायनस I hat. मायनस का बरं,
हा बीच्या बघा निगेटिव्ह डिरेक्शनला आहे म्हणून, राईट. आता दुसरा वाला इथे दिसते cos 90. का बरं? हा बी बिंदू जो आहे तो एकदम परपेंडिक्युलर 90 अँगल बनवतोय ना, बी बरोबर डी बरोबर 90 डिग्री बनवतो, एकदम समोरच आहे, म्हणून इथे त्याचं काय येणार cos 90. आणि हा cos 45 इकडचा हा वाला पण बघा, हा वाला cos 45 येणार कारण हा राईट साईडला आहे, राईट. मग cos 45 आणि आय हॅट, आता इथे मायनस आय हॅट नाही येणार कारण तो मध्यबिंदूच्या राईट साईडला आहे, उजव्या बाजूला, करेक्ट. तर मग आता इथे मग किमती ठेवा, cos 45 आणि मायनस आय. cos 45 ची किंमत असते 1/√2, म्हणून इथे काय आलं cos 45 निघून गेलं, हे मायनस साईन पुढे इथे वरती लिहिलं आणि इथे 2√2, राईट. इथे 2 ऑलरेडीच होतं, √2 एक्स्ट्रा आलं, हे L² जसंच्या तसं, करेक्ट. सेम टू सेम आता इथे मुलांनो cos 90 डिग्री, cos 90 डिग्रीची किंमत किती असते 0. साइन 90 डिग्रीची किंमत 1 असते, पण cos 90 डिग्रीची किंमत 0 असते, त्याच्यामुळे हा पूर्ण टर्मच गायब झाला, म्हणून बघा सेकंड टर्म दिसतच नाहीये तुम्हाला. आणि आता इथे gm² 2 अगेन इथे cos 45 ची किंमत 1√2, म्हणून हे खाली बघा 2√2 एक्स्ट्रा आलं. आता इथे दिलेलं आहे इक्वल टू 0. का बरं? नेट फोर्स ऑन डी तो इक्वल टू आपण काय घेतलं इथे 0. अच्छा, इथे +0 पाहिजे होता, हा मधल्या टर्मचं हे चुकून 0 टाकलेलं आहे मुलांना, मधल्या टर्म साठी 0च्या ऐवजी इक्वल टू 0 चुकून आलेलं आहे. तर आता मग नेट व्हर्टिकल फोर्स आपण काय केला, हा एक्स ऍक्सिसच्या दिशेने आला. आता आपण काय करतोय वाय ऍक्सिस साठी काढतोय, कळतंय व्हर्टिकल फोर्स, म्हणून वाय साठी काढताना आता काय करणार आपण सेम टू सेम. आता व्हर्टिकल दिशेने पण बघा तो तेवढाच अँगल बनवणार ना मुलांनो. हे बघा ही जी आकृती आहे, हे इथून हा 45 बनवला आणि असा व्हर्टिकल इथे उभा काढला, तरी पण उरलेला अँगल पण 90 मधले 2 अँगल 45 असतील ना, म्हणून हा उरलेला इथे पण अँगल आणि इथे पण अँगल तो पण 45 असेल. म्हणून व्हर्टिकल काढताना पण बघा इथे आता मायनस जे आलं अगेन दुसऱ्या बाजूला cos 45 आलं, इथे मायनस जे आलं, मायनस जे का बरं आलं तर इथे पॉइंट डी साठी इथे बी बिंदू जो आहे तो डी पासून खालच्या दिशेला, व्हर्टिकली जाताना तो खाली गेलोय आपण, म्हणून तिथे पण मायनस जे आलं. सगळेच बघा डी पासून खाली चाललेत, खालच्या दिशेला चाललेत, वरच्या दिशेला कोणच नाही चाललंय, म्हणून इथे जर तुम्ही बघचाल सगळीकडेच जे आहे ते मायनस जे आलंय, इथे पण मायनस जे आलंय, इथे पण मायनस जे आलंय आणि इथे पण मायनस जे आलंय, राईट. बाकी सगळं सेम आहे, cos 45 इथे cos 45, राईट. अच्छा, मग किमती ठेवा आता इथे. तर किमती ठेवून झाल्यावरती मग cos 45 1√2 आहे, तर त्या किमती ठेवून झाल्यावर मग आता ह्याला पुढे सॉल्व्ह करून आता इथे जेचा पण कंपोनंट काढला. मग मायनस जे शोज दॅट द नेट फोर्स इज डायरेक्टेड अलॉंग डीबी म्हणजे नेट फोर्स हा खालच्या दिशेने चाललाय. कळते मुलांना तुम्हाला? आडव्या बाजूने त्या फोर्सचा हॉरिझॉन्टल कंपोनंट काढला आपण आयच्या फॉर्म मध्ये म्हणजे हा वाला, आणि उभ्या डिरेक्शनने आपण फोर्स काढला. कळते? येस. अरे हो, याचा आन्सर 0 कसं आलं माहितीये का? हे मायनस जीएम सेम टू सेम आहेत ना बघा, इथे मायनस साइन आणि प्लस साइन, म्हणजे हॉरिझॉन्टल नेट आडवा फोर्स 0 आला, त्याच्यामुळे आई आडव्या बाजूने डी वरती कुठलंच गुरुत्वाकर्षण बल काम नाही करत आहे, आणि हे जेच्या बाजूने करते म्हणजे त्याच्या फक्त डीबीच्या अलॉंग खालच्या बाजूला त्याच्यावरती गुरुत्वाकर्षण बल काम करते. म्हणजे कळते तुम्हाला, ए त्याला स्वतःकडे खेचतोय, बी स्वतःकडे खेचतोय आणि सी पण त्याला स्वतःकडे, म्हणजे वरतून ते खाली खेचतात. बाकी आडव्या बाजूने त्याला कोणीच स्वतःकडे खेचत नाहीये. आडव्या बाजूने म्हणजे तुम्हाला दिसतंय इकडे ह्या बाजूला पण त्याला कोणी नाही खेचत आहे, ह्या बाजूला म्हणजे अशा बाजूला कोणीच नाही खेचत आहे, असं खाली त्याला खेचतंय. त्याची आपण इथे किंमत काढलेली आहे. आय होप तुम्हाला हे समजलं असेल गणित. ठीक आहे.
आता आहे मेजरमेंट ऑफ ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. हा आता मी म्हटलेलं ना ह्या जीचं तुम्हाला मॅग्निट्यूड पण काढून दाखवते. ते मॅग्निट्यूड वगैरे कसं आलं तर हा वाला टॉपिक ना मुलांना आपण नेक्स्ट क्लासमध्ये घेऊया. आता आपल्याकडे तसं पण 2च मिनिटं उरलेत तर कम्प्लीट नाही होणार. तर आजचा होमवर्क मी तुम्हाला परत एकदा सांगते. हे 5.3 आपण केलं. 5.2 आणि 5.1 तुम्ही प्लीज बघून सोडवा. समजत नसेल तर मला परत एकदा क्लासमध्ये विचारा. ठीक आहे. परत एकदा सांगते मी, गेल्या वर्षी आपण जे 10वीला शिकलोय ग्रॅव्हिटेशन चॅप्टर तेच आपण आता पण करतोय. फक्त फरक काय आहे की आपण हा जो आहे तो वेक्टरच्या फॉर्म मध्ये करतोय. कळते? अच्छा काजल बेटा, काजल आलोक अनम्यूट करसाल का तुम्ही? समजते मी काय बोलते तुम्हाला? हो. काजल मी आता जे एक्सप्लेन केलं ते समजलं बेटा तुला? समजलं? खरं समजते? मला वाटतं तू आपल्या गेल्या आठवड्यातला हा जो ग्रॅव्हिटेशनचा पहिला क्लास होता त्याला पण होतीस तू, है ना? हो. ओके ठीक आहे. चला तर आज आपण इथे क्लास संपूयात. आता आपण उद्या भेटू. उद्या पण आपला क्लास आहे. उद्या भेटू मग आपण.